प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आणि मित्रांनो, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला वही तो बदनाम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला वही तो बदनाम है. लातूरमध्ये गाणं काल वाजायला लागलं होतं आणि गाणं वाजत होतं काँग्रेसच्या रॅलीमध्ये. आता एक काँग्रेसच्या रॅलीत हे गाणं वाजतंय, कुणासाठी वाजतंय? कधी संभाजीराव पाटील निलंगेकरांना म्हणतात की लातूर के अंगणे में निलंगा का क्या काम है. मित्रांनो, लातूरमध्ये ज्या पद्धतीनं अमित देशमुखांनी जे यश संपादन केलेले आहेत, नक्कीच काँग्रेसला एक नवसंजीवनी हे मी काल सुद्धा सांगितलं होतं, आज सुद्धा सांगतो. आता हे काल त्याच्यावर विचारमंथन झालं भाजपच्या कार्यालयामध्ये. प्रदेशाध्यक्ष आपले लातूरचे जिल्हा शहराध्यक्ष किंवा आपले जिल्हाध्यक्ष, जिल्हा शहराध्यक्ष, लातूरचे माजी आमदार, माजी खासदार, या सर्वांची एक मीटिंग झाली. आणि या मीटिंग मध्ये चर्चा झाली, उहापोह झाला, पोहे खाल्ले, चहा पिला, चर्चा केली, घरी निघून गेली. आणि या मीटिंगचा विषय काय होता? लातूरमध्ये असं काय झालं, असं का झालं? सगळ्या राज्यात भाजप, सगळीकडे कमळ कमळ कमळ, आणि लातूर म्हणतंय काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. हे का? याला एकमेव कारण, ज्या पद्धतीने तुम्ही पाशा पटेलच्या घरामध्ये उमेदवारी दिली, ज्या पद्धतीने तुम्ही माजी खासदार सुनील गायकवाडच्या घरामध्ये 2 उमेदवाऱ्या दिल्या, खिरापत वाटल्यासारख्या उमेदवाऱ्या वाटल्या, असे लोक खाजगीत बोलायला लागले. ते आता मी थोडं स्पष्ट बोलतोय. मित्रांनो, आज 50,000 नाहीतर 52 लाख लोकांचा विश्वास माझ्या या युट्यूब चॅनलवर आहे. आणि विश्वासानं लोक सकाळचा भोंगा बघतात की काहीतरी खरं ऐकायला मिळेल. आणि ज्या दिवशी आम्हाला खोटं बोलावं वाटेल, त्या दिवशी मित्रांनो, तुमच्या हातात मोबाईलचं स्विच ऑफ बटन आहे, तुम्ही बंद करू शकता. कारण आपण ठरवलंय, जे काय ते सकाळचा भोंगा सत्य बोलणार. आता सत्य बोलणार म्हणजे असं आहे की ज्या पद्धतीनं निलंग्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेपासून अमित देशमुखांनी लक्ष घातलं, कारण अमित देशमुखांना जिल्ह्याचा नेता व्हायचंय. मग त्यांनी सुरुवात निलंग्यापासून केली. एकतर सर्वात प्रथम काम त्यांनी काय केलं तर अभय साळुंक्यांना पाठबळ दिलं. सहसा एखाद्या कुणब्याच्या लेकराला, एखाद्या गरीबाच्या लेकराला देशमुख मोठी करतील अशी भाबडी आशा तुम्ही ठेवू नका. त्यामागं देशमुखांचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय देशमुख कुणालाही कधीही जवळही करत नाहीत आणि कधी कुणाला मोठे करत नाहीत. पण हे मोठं करण्याचा मान आमचे मित्र अभय साळुंक्याला मिळालेला आहे. त्याबद्दल आमच्या अभयदादाचं नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे मित्रांनो. कारण देशमुखांचा विश्वास जिंकणे, त्यातल्या त्यात अमित देशमुखांचा विश्वास जिंकणे एवढं सोपं नाही आहे. जे बड्या बड्यांना जमलेलं नाहीये ते अभयने जिंकले आहे. त्यामुळे अभय बद्दल बोललं की लोक, आपला आमचा अभयदादा म्हणतो, दादा कुणब्याचं लिकुरीच उद्या की 4 दिवस. म्हणलं आनंदानं राहा मित्रांनो. पण प्रश्न असा आहे की लातूर के अंगणे में निलंगा काय काम है? मग कांग्रेस के राजनीति में अभय साळुंके का क्या काम है? अभय दादा, काँग्रेसचेच लोक आम्हाला खाजगीत बोलतायत
लातूरमध्ये तिकीट वाटपात काँग्रेसच्या सुद्धा गैरव्यवहार झालेला आहे. पैसे घेऊन तिकीट वाटण्यात आलेले आहेत, पण हे मला खरं वाटत नाही. का खरं वाटत नाही? कारण लातूर शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अमित देशमुख, हो मी अमित देशमुख हे स्पष्टपणे बोलतोय की जरी आमचे किरण जाधव शहराचे अध्यक्ष असले तरी सगळे अधिकार हे अमित देशमुखांकडे आहेत. किरण जाधव सहीचे मानकरीत फक्त, आणि अमित देशमुख साहेबांना असेच लोक लागतात की जे फक्त सही करतील, होला हो म्हणतील, त्यांचं कौतुक करतील. त्यांच्यावर टीका करणे अनेकांना भोवलंय, ज्यामध्ये रत्नाकर औसेकरला सुद्धा भोवतंय. त्यांच्या विरोध त्यांना काही सल्ला देणे अनेकांना भोवतंय, जे आम्हाला सुद्धा भोवतंय. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की टीका सहन करायला सुद्धा शक्ती आणि ताकद लागते. यश पचवायला सुद्धा शक्ती आणि ताकद लागते. अपयश पचवायला सुद्धा शक्ती आणि ताकद लागते. मित्रांनो, आपला विषय होता की लातूर के अंगने में निलंगा क्या काम है. आपला विषय हा आहे की शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष किरण जाधव आणि अभय साळुंके यांनी तिकीट वाटपात काहीतरी गैरव्यवहार केला अशी लोक चर्चा करायला लागली. पण हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय की तिथं देशमुखांकडे एक सिस्टमॅटिक यंत्रणा आहे. मला नाही वाटत का याच्यात काही खरं असेल. आता काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपल्या त्यांच्याच काँग्रेसचे लोक काँग्रेसच्या नेत्यांची बदनामी करत सुटलेले आहेत की ज्यांना सत्तेचा मोह झाला होता. पण अमित देशमुखांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे की देशमुखांनी दगडाला जरी शेंदूर लावला तर त्याचा देव करायची ताकद कुणामध्ये तर फक्त विलासराव देशमुख परिवारामध्ये. तीच लकब दिलीपरावजी देशमुख मध्ये आलेली आहे, तीच लकब अमित देशमुख मध्ये दिली, तीच लकब धीरज देशमुख मध्ये आलेली आहे. त्यामुळे आता त्यांना एवढं मोहित झालेलं आहे की आम्ही कोणालाही शेंदूर लावू, निवडून आणायची ताकद देशमुखामध्ये आहे. हालाकी फक्त लातूरमध्ये एकाचाच फोटो होता, तो म्हणजे फक्त अमित देशमुख. लोकांनी अमित देशमुखांकडून मतदान केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित देशमुखाला जे भरभरून यश दिलेलं आहे त्याला एकमेव मी पूर्ण श्रेय देतो लातूरच्या व्यापाऱ्यांना, लातूरच्या उद्योजकांना. कारण लातूरच्या व्यापाऱ्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये निलेश ठक्कर सारख्या माणसांनी भाषणं केली आहेत. जे निलेश ठक्कर एकेकाळी देशमुखांचे कट्टर वैरी, ज्या निलेश ठक्करने अनेक राजकारणाचे चढ उतार पाहिले आहेत, त्यांनी सुद्धा भाषण केलं आणि असा एक संदेश दिला लातूरच्या व्यापाऱ्यांनी की आपल्याला निलंगा नकोय तर आपल्याला लातूर पाहिजे. मग लातूर पाहिजे तर अमित देशमुख पाहिजे. मग व्यापारी जे करेल ते लातूरला घडतं, हे लक्षात ठेवा. लातूरचा विकास सुद्धा फक्त देशमुखांनीच नाही तर लातूरच्या व्यापाऱ्यांनी, लातूरच्या उद्योजकांनी आजपर्यंत लातूरचा आर्थिक गाडा वाहिलेला आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूरची आडत बाजार, लातूरच्या आडत बाजाराहून राजकारण पेटतं, लातूरच्या आडत बाजाराहून अफवांचं पीक येतं, लातूरच्या आडत बाजाराहून लातूरच्या राजकारणाचं भविष्य लिहिलं जातं. असं मी म्हणलं तर फार काही वावगं होणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामुळे कारण हे लातूरचा व्यापारी लातूरच्या राजकारणाचं हृदय आहे, लक्षात ठेवा. हा व्यापारी ठरवतो. कारण कोणी साबण मागायला तर सहज साबण देताना हळू सरकवतो. बघ बर का, लातूरसाठी हात चांगला आहे, लातूरला आपल्याला अमित देशमुख पाहिजे, संभाजीराव आपल्याला परवडणार नाही. कशामुळं? संभाजीरावचं नाव एवढं बदनाम का झालं? आता संभाजीराव का म्हणून मी म्हणलेलं आहे की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, म्हणजे हे अमित देशमुख म्हणतायत की लातूर के अंगणे में निलंगा का क्या काम है, जो है नाम वाला वही तो बदनाम है. मग संभाजीराव कुठं कुठं बदनाम झाले हे त्यांनी शोधावं. खर तर आमचे मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील निलंगेकर, अत्यंत चांगलं मॅनेजमेंट आहे अरविंदचं. आणि अरविंदनी लक्ष घातलं 14, 15, 16, 17, 18 जास्त करून एवढ्याच प्रभागामध्ये. तर मला असं अरविंदला एक सुचवायचं की अरविंद तुम्ही जर शहरात लक्ष घातलं असतं आज चित्र वेगळं दिसलं असतं.
पण चुकलंय कुठं ह्याचा कुठंतरी आता आत्मशोध आत्मबोध करण्याची पाळी भाजपच्या तथाकथित मी नेता. आता ह्या मी नेता म्हणण्यामध्ये कोण कोण येत आहे? यामध्ये येत आहे बाशा पटेल, यामध्ये येतात सुनील गायकवाड, यामध्ये येतात संभाजीराव पाटील लंगेकर, यामध्ये येतात अर्चनाताई पाटील, यामध्ये येतात अजित पाटील खवेकर. आता अजित पाटील खवेकरांनी वार्ड सोडला का? अजित पाटील खवेकर शहरात कुठं फिरले? अनेक वार्डातल्या मला नगरसेवकांनी पडलेल्या सांगितलं की अजित साहेब आमच्या वार्डात आले सुद्धा नाही. आता मला हे खोटं वाटतं. खरं तर अजित कव्हेकर हा शहराचा अध्यक्ष आहे, शहराची जबाबदारी अजित कव्हेकर आहे. मग अजित कव्हेकरांनी राजीनामा द्यायला पाहिजे नैतिक जबाबदारी स्वीकारून. बरोबर आहे. तुम्ही ज्या जबाबदारीने पद घेता तर तुमचं कर्तव्य आहे की लातूर शहरात भाजपला बहुमत देणे. मग कुठं कमी पडलो त्याचं चिंतन आता चालू आहे. खरं तर मी तर म्हणतो संभाजीराव पाटील एकरांनी प्रभारी पदाचा ताबडतोब राजीनामा रवींद्र चव्हाणांकडे सुपूर्त करावा की मी आता लातूरचे जिल्हा परिषद प्रभारी मला करू नका, कारण इकडे अपयश आलेलं आहे. निलंग्यात यश आलं म्हणून इकडे त्यांना जबाबदारी दिली. कुठेतरी अर्चनाताई पाटलांचं राजकारण खाली करण्यासाठी अमित देशमुख आणि संभाजीराव पाटील निलंगेकरांचं हे षडयंत्र असं शिजलं. कारण दोघं ते दोस्त आहेत. एका कार्यक्रमात म्हणाले होते संभाजीराव की आता यापुढे मी तुम्हाला पाडायचं, तुम्ही मला पाडायचं, हे विचार बंद करू, दोघं या आपला तालुका सांभाळू. मग म्हणून तर मी म्हणलंय की लातूर के अंगणे में निलंगा का क्या काम है. आता सुरुवात कुठून झाली? विधानसभेपासून झाली. कारण अशोक निलंगेकरांचं राजकारणाचं खच्चीकरण करण्याचा देशमुख काही प्रयत्न सोडत नाहीत. म्हणून अभय साळुंकेला उभं केलं. अभय साळुंकेनं लाखच्या आसपास जवळपास मतं घेतली आणि त्यामुळे अभयचं महत्व वाढलं. म्हणून अभयला तुम्ही जिल्ह्याचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष केलं. तिथून अभयचं वर्चस्व वाढत गेलं. पुन्हा अभयनं नगरपंचायत निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटीलकरांना जिरीस आणलं. म्हणजे जर पहिल्या टप्प्यात 2 तारखेला जर निवडणुका झाल्या असत्या तर संभाजीरावचा माणूस पडत होता, अशी गुप्त रिपोर्ट आहेत. म्हणून 20 तारखेला झाली म्हणून कसं तरी संभाजीरावचा नगराध्यक्ष तिथं बसलाय, लक्षात ठेवा मित्रांनो. नाहीतर अमित देशमुखांनी करेक्ट कार्यक्रम केला संभाजीरावचा निलंग्यामध्ये नगरपंचायतमध्येच. त्यामुळं आणि पुन्हा निलंग्यात अमित देशमुखांनी त्रास दिला म्हणून संभाजीराव इथं गल्ली बोळाली लातूरच्या फिरले. आता संभाजीरावांच्या पदयात्रेला किती प्रतिसाद मिळाला हा चर्चेचा विषय आहे. संभाजीराव हुशार आहेत का? प्रत्यक्ष हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चाणाक्ष आहेत. त्यांची तिरकी नजर ओळखून जाते कोण्या माणसाला काय बोलायचं किंवा कोणाला नमस्कार करायचंय. आता रत्नाकर औसेकरांना टाळायचं असं तर संभाजीराव सरळ समोर निघून जातात, पण पाहायचं सुद्धा नाही. म्हणजे एखाद्याला टाळणे एवढी सुद्धा चांगली कला संभाजीराव जवळ आहे. संभाजीराव काही असं कच्चा राजकारणी नाहीये, चांगला आता पक्क मुरलेलेच. आम्ही संभाजीरावला केव्हा 20 वर्षापूर्वी पाहिले, पहिली विधानसभा, त्यावेळेस पासून आम्ही संभाजीरावला जवळून बघतो. पण तसं पाहिलं तर मित्रांनो, एक कार्यकर्त्यांचा समूह ज्या पद्धतीनं लातूरमध्ये आला, ज्यामध्ये लातूरच्या चर्चा सुरू झाली की निलंग्याचे एवढे लोक आले, निलंग्याचे लोक इथं आणून बसवले, कारण लातूरचा लिंगायत समाज संभाजीराववर नाराज झाला. आता लातूरचा लिंगायत समाज संभाजीराववर का नाराज झाला? त्याच्या पाठीमागं एकच कारण, अर्चनाताईंचं प्रभारी पद काढून घेण्यात आले. कारण निवडणुकीसाठी आलेल्या फंडाच्या चाव्या अर्चनाताई पाटलांच्या ताब्यात नाही राहिल्या. निवडणुकीसाठी आलेल्या फंडाच्या चाव्या बसवराज पाटलाच्या ताब्यात नाही राहिल्या. त्या चाव्या सरळ गेल्या संभाजीराव पाटलांच्या निलंग्याच्या तिजोरीत. आणि तिथूनच राजकारण पेटत गेलं. तिथूनच ह्यांना दाव समजून नाही आलं की अर्चनाताईंचा थैथयाट सुरू झाला. थैथयाट की मी आता कुठे सहभागी होणार नाही. प्रेरणाताई होनराव भेटायला तर अर्चनाताई त्यांना भेटल्या सुद्धा त्यांना तात्पुरतं बोलल्यासारखं केल्या, पण त्याला मिटिंगला बसवलं. कारण अर्चनाताईंच्या डोक्यामध्ये एवढंच बसलेलं की प्रेरणा होनरावने आपलं काम केलं नाही.
आता खरं तर टाळी एका हातानं वाजत नाही. प्रेरणाताईंनी ज्या पद्धतीने झोकून द्यायला पाहिजे होतं विधानसभेमध्ये, मग त्यांना आता इथे महानगरपालिकेत त्रास झाला नसता. प्रेरणाताईंना भरपूर घासावं लागलेलं आहे निवडून येण्यासाठी. खूप प्रयत्न करावे लागलेले आहेत प्रवीण कस्तुरीला सुद्धा. कारण प्रश्न कसा आहे की कुणासाठी तुम्ही जर काही केलं तर मग त्याच्या डोक्यावर हात राहतो, मग तो तुमच्यासाठी काहीतरी करतो. याचं गणित कुठंतरी चुकलं आणि यामध्येच लातूरमधून निष्ठावंत नावाचा एक ग्रुप तयार झाला, ज्याचं प्रतिनिधित्व नितीन शेट्टींनी केलेलं आहे. नितीन शेट्टी कोण? संघाचा एकनिष्ठ माणूस. मग संघाच्या लोकांनी काम केलं का, हा चर्चेचा विषय आहे. नितीन शेट्टीनं भाजपचीच माणसं पाडली का, हा विषय आहे. खरं तर अनेक प्रभागामध्ये या बंडखोरांनी चांगली मतं घेतली. बंडखोर, आता मी बंडखोर म्हणतो, ते निष्ठावान स्वतःला मानतात. त्यामुळं त्यांनी बंडखोरी केली म्हणून भाजपचे काही सीट गेल्या का, हा एक चर्चेचा विषय. याचा शोध झाला पाहिजे. खरं तर या सगळ्या निष्ठावंतांना पुन्हा सन्मानानं, आता रवींद्र चव्हाण लातूरला येणार नाहीत, कारण त्यांना माहित झालं एकदा गेलो, महानगरपालिका गेली, आता आली तर जिल्हा परिषद जाते. त्यामुळे आता कोणीतरी दुसरा एखादा फळीतला नेता आणून या सर्वांचा प्रवेश करून त्यांना सन्मानानं पुन्हा भाजपत सक्रिय करावं लागेल. बसवराजी पाटील ऐका, संभाजीरावजी ऐका, शिवाय आपले अजित पाटील कवेकर ऐका. या सर्व निष्ठावंतांची समजूत घालून खरं ते खरे भाजपमय आहेत. ते खरे 30-30, 25-25 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्याची या भाजपसाठी वाहिलेली आहेत. अशा लोकांचे तिकीट काटले. अरे काही काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर मी आत्मदहन करीन, आत्महत्या करेन या विषयापर्यंत कार्यकर्ता ज्यावेळेस जातो, त्याच्या भावना समजून घेणं हे नेत्याचं काम आहे. म्हणून या निष्ठावंतांना सन्मानानं काढून न टाकता सकारात्मक राजकारणाची पहिली पायरी चढण्यासाठी त्यांना सन्मानानं घ्या या जिल्हा परिषदेच्या अगोदर. तर ह्याचे परिणाम, या निष्ठावंतांच्या बंडाचे परिणाम ग्रामीणमध्ये व्हायला नको आहेत. आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा ही लढाई भाजपसाठी फार काही सोपी अमित देशमुख करतील असं मला वाटत नाही. पण आणि दुसरीकडे अशी एक शंका वाटायला लागली की अमित देशमुख कितपत जिल्हा परिषदला तग धरतील. अमित देशमुखांचं तालुक्यापुरतं वर्चस्व मान्य करतो. अमित देशमुख लातूर हातात घेऊ शकतात हे आम्ही मान्य करतो. पण अमित देशमुख जिल्हा, अजून जिल्ह्याच्या राजकारणापर्यंत पोहोचायला अमित देशमुखांना बराच वेळ लागणार. एवढं सोपं नाही आहे. कारण इकडं संजय बनसोडे आपला तालुका सांभाळून आहेत, इकडं रमेश कराड आपला तालुका सांभाळून आहेत, संभाजीराव पाटील इकडं आपला तालुका सांभाळून आहेत, रमेश कराड आपला तालुका सांभाळून आहेत, अभिमन्यू पवार आपला तालुका सांभाळून, जे ते आपापल्या तालुक्यात आपलं वर्चस्व टिकून आहेत. त्यामुळे या वर्चस्वाला छेद देऊन अमित देशमुखांना जिल्हा परिषद खेतून आणायची आहे. त्यामुळं या यशानं हुरळून जाऊन काँग्रेसनं गाफील राहण्यात काही मजा नाही आहे. कारण ह्याच्या उलटी परिस्थिती जिल्हा परिषदला होऊ शकते. कारण भाजपचा कार्यकर्ता आता पेटून उठलेला आहे. भाजपकडे सुद्धा तेवढीच गर्दी आहे तिकीट मागायला, जेवढी काँग्रेस हवा करते की आमच्याकडे आता गर्दी वाढली, आमच्याकडे आता लोकांचा जोश वाढला, कार्यकर्ता उत्साह. बरोबर आहे, पण ग्रामीण मतदार आणि शहरी मतदार असे दोन भाग मी करतो. कारण शहरी मतदाराची मानसिकता ही वेगळी आहे आणि ग्रामीण भागाची मानसिकता ही वेगळी आहे. हे तुम्हाला जिल्हा परिषदेच्या निकालानंतर नक्कीच दिसणार आहे मित्रांनो. फक्त प्रश्न असा आहे की आता ह्या लातूरचं राजकारण हे कुठल्या दिशेला जात आहे. आता अजून नवीन कोणता फंडा येतोय का, आता प्रभारी पद बदलल्या जात आहे का, अजित पाटील कवेकरांचा राजीनामा घेतला जातोय. खरं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे की बाबा मी म्हणावं असं यश आणू नाही शकलो म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे असं लोक तुम्हाला वाटतं का मित्रांनो? का नैतिक जबाबदारी स्वीकारून संभाजीराव पाटीलकरांनी राजीनामा द्यायला पाहिजे? मग नवीन कुणाची वर्णी लागेल जिल्हा परिषदला प्रभारी म्हणून? का पुन्हा संभाजीरावच येतील? कारण पुन्हा जर संभाजीराव प्रभारी म्हणून इथं आले तर काय चित्र असेल हे आपल्याला डोळ्यासमोर दिसायला लागलेलं आहे. कारण प्रचंड भाजप मधला एक गट संभाजीराववर नाराज का? कारण संभाजीरावांनी सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली होती.
अनेक निष्ठावान मोठ्या मोठ्या प्रवक्ते असलेल्या कार्यकर्त्यांनी आमच्याजवळ बोलून दाखवलेलं आहे की संभाजीरावांनी कोणाला विचारलं सुद्धा नाही यादी करताना, संभाजीरावांनी कोणाला विश्वासात घेतलं नाही या उमेदवाराची यादी तयार करताना. विक्रमसिंग चव्हाणचा मुलगा येतो म्हणतोय ये भाजपात घे तिकीट, काँग्रेसमधून हा येतोय ये भाजपात घे तिकीट, रविशंकर जाधव येतोय बीजेपीत, आदल्या दिवशी काँग्रेसमध्येच, रात्रीतून बीजेपीत घे तिकीट. अशी ही खिरापत वाटल्यासारखी तिकीट संभाजीरावांनी वाटली. हा आरोप लातूरच्या स्थानिक बीजेपी लोकांचा आहे आणि त्याचाच फटका भाजपला बसला आणि भाजप मायनस झाली. आपल्याला काय वाटतं? उद्या पुन्हा भेटूया, पुन्हा एका नवीन विषयासह. पाहत राहा रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा. पुढे जाता जाता म्हणूया, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, निलंगा के अंगन, लातूर के अंगने में निलंगा का क्या काम है, जो है नाम वाला वही तो बदनाम है. नमस्कार, भेटूया. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.